सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नंतर गावकऱ्यांनी पाळला कडकडीत बंद। इगतपुरी तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचारानंतर गावकऱ्यांनी कडकडीत बंद पाळला। गावकऱ्यांनी एकत्र येत या घटनेतील आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर व घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा करत योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे। परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। 2 मुख्य आरोपी ताब्यात असून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे। अजून 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जाणार आहे। अजून कोणी या घटनेत सहभागी आहे का याचा तपास घोटी पोलीस करीत आहे। घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल। गावामध्ये शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th commerce and science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणावर बॅनर बाजी। वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो असलेल्या बॅनरवर हुकुमी जोडीचा उल्लेख। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून या निमित्त कल्याणमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत। यामध्ये कल्याणच्या आई तिसई माता पुलावर लावण्यात आलेला एक बॅनर विशेष चर्चेचा विषय ठरला आहे। या बॅनरवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे मोठे फोटो झळकत आहेत। विशेष म्हणजे या दोघांना राजकारणातील हुकुमी जोडी असा उल्लेख देत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि
स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नवी मुंबई महानगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम डम्पिंग ग्राउंडवर होते डेब्रिज पासून फ्लेव्हर ब्लॉक व खडीची निर्मिती. नवी मुंबई शहरात अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत आणि केंद्र सरकारच्या स्वच्छता नियमावलीनुसार तसेच वायू प्रदूषण होऊ नये यासाठी निर्देशानुसार कन्स्ट्रक्शन डेमोलिशन वेस्ट प्लांट सुरू करण्यात आला असून 8 तासात आपण 150 मेट्रिक टन डेब्रिजवर प्रक्रिया करतो. यामध्ये रेती व खडी बाजूला निघते, यामधून विटा, फ्लेव्हर ब्लॉक इत्यादी बनवता येतात. तसेच नवी मुंबई मनपाच्या कामामध्ये कंत्राटदारांनी हे बनवलेलं साहित्य 20% वापरलंच पाहिजे असा आमचा निर्देश आहे. याला आधी प्रतिसाद कमी होता, मात्र आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नवी मुंबईचे महानगरपालिकेचे शहर अभियंता शिरीष आराडवाड यांनी सांगितले. या प्लांटमध्ये 1 टन पर्यंत फ्री सेवा असून त्यापुढे असलेल्या डेब्रिजला 500 रुपये प्रोसेसिंग चार्ज ठेवण्यात आला आहे. कोळसा उत्पादनात वाढ होण्याचा आमदार संजय देरकर यांचा विश्वास. वणी येथील कोळसा खदानीत काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. आमदार संजय देरकर यांनी प्रत्यक्ष जाऊन खदान कामगारांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. कामगारांना कोळसा काढताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. आता तंत्रज्ञान प्रगत झाले आहे, त्यामुळे आगामी काळात कोळसा उत्पादन वाढेल असा विश्वास आमदार संजय देरकर यांनी व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डेब्रिज पासून आपलं हे पेवर ब्लॉक बनवण्याचा जो प्रक्रिया सुरू केलेली आहे आपल्या डम्पिंग ग्राउंडवर, शहर अभियंता म्हणून काय संकल्प आहे आणि काय आपला मानस आहे यामागे काय सांगाल? नवी मुंबईमध्ये बरेचसे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत. तसेच लोक घरात जे रिनोव्हेशन करतात ना, त्याचं जे डेब्रिज पडलेलं असतं ते इतरत्र कुठं पण टाकतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्वच्छता अभियानमध्ये नॉर्म्स आहेत, प्लस एअर पोल्युशन होऊ नये म्हणून 15 फायनान्समध्ये सुद्धा शासनाने निर्देश दिले की तुम्ही CND प्लॅन करा. CND म्हणजे कन्स्ट्रक्शन डेव्होल्युशन केलेलं जे वेस्ट असतं त्याच्यावर प्रक्रिया करणे, त्याला CND वेस्ट प्लॅन म्हणतात. तर आपण तसा तो प्लॅन केलेला आहे आणि त्याची कॅपॅसिटी आपली 150 मेट्रिक टन पर डे, म्हणजे 8 तास शिफ्ट पकडले तर 8 तासामध्ये 150 टनवर आपण प्रक्रिया करू शकतो. मग त्या प्रक्रियेमधनं बांधकाम साहित्यामधलं रेती बाजूला निघते, खडी बाजूला निघते. खडीमध्ये पण 10 mm पासून 50 mm पर्यंतची खडी वेगळ्याच ठिकाणी बाजूला निघते, रेती बाजूला निघते, तसेच स्टील बाजूला निघते. तर ते हे सगळं साहित्य त्याच्यापासून मग पुनर्निर्माण करू शकतो आपण. त्याच्यात जसे पेवर ब्लॉक करू शकतो, विटा करू शकतो, वेगवेगळे. आता आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, तर त्याच्यात अजून त्यांना सांगितलं की तुला अजून काय साहित्य बनवायचं असेल तर बनवायचं. आणि ते साहित्य बनवलेलं साहित्य महापालिकेचे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत यांनी कमीत कमी 20% ते साहित्य वापरावं असं आम्ही निर्देश दिलेले. सर, कशा प्रकारचा प्रतिसाद लाभतो आणि लोकांना काय आवाहन कराल तुम्ही नवी मुंबईकरांना? इनिशियली ह्याच्यामध्ये प्रतिसाद
फार कमी होता. त्याच्यामध्ये आम्ही 1 टनापर्यंतचं जे मटेरियल येईल हे आम्ही फ्री ऑफ कॉस्ट घेतो. आम्हाला प्रक्रिया करायला खर्च होतो, पण 1 टनापर्यंत घरगुती असतं ना, समजा तुमच्या घरी आहे, त्यांच्या घरी, माझ्या घरी काय दुरुस्त चालू आहे, 1 टनापर्यंतचं मटेरियल आम्ही फ्री प्रोसेस करतो. त्याच्याकडनं आम्ही नागरिकांना पैसे घेत नाही. परंतु 1 टनापेक्षा जास्त मटेरियल आलं तर त्याला आम्ही त्याला फीस ठेवली आहे आणि त्याला साधारणतः 500 रुपये प्रोसेसिंग चार्ज होतो मटेरियलला. तर त्याला त्यावेळेला आम्ही 500 रुपये वसुली करतो. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीस आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते, आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. माघी यात्रेनंतर मंदिर समितीकडून स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर. प्रशासनाकडून आता मंदिर समिती अंतर्गत पुणे येथील ओम एंटरप्राइजेस कंपनी मार्फत आउटसोर्सिंग पद्धतीने घेतलेले कर्मचारी व मंदिर समितीचे कर्मचारी यांनी मंदिर परिसर, दर्शन रांग, प्रदक्षिणा मार्ग, चौफळा, नामदेव पायरी यासह संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य, प्लास्टिक इत्यादी वस्तूंची स्वच्छता केली. 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 ते 25 टन कचरा गोळा केल्याने नागरिक, वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त होत आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता. संजय राऊत.
राजकारणात संसदीय लोकशाहीत जय पराजय हार जीत होत असते. मात्र मागच्या 10 वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाही आहे. विजयासाठी सामदान दंडभेद वापरलं जात आहे. मतदार यादीत घोळ महाराष्ट्राप्रमाणे इतरही राज्यात आहेत. काँग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता. यातून शिकायला हवं. अण्णा हजारे काय बोलतात त्याला काही अर्थ नाही. मोदींच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार झाले त्यावेळी ते होते कुठं. केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद अण्णांना झाला. देश लुटला जातोय, एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातंय, याने लोकशाही टिकेल का? आम्ही खुर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते? महाराष्ट्रात सरकार ही एड्यांची जत्रा आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर फडणवीस यांचा तो चेहरा पाहिलाय, तर ज्यांची खुर्ची गेली ते कसे रुसून बसले आहेत तेही पाहतोय. अमित शहानी शब्द पाळला असता तर ही घडामोड झाली नसती. 2019 ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणाले आहेत. मग 2014 ला काय झालं होतं? का भाजपने तेव्हा युती तोडली? शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदाने भाजप निवडणुका लढवल्या. फडणवीस यांना विजयाचा हँगओव्हर झालंय किंवा ते सारखं विजय पाहून डिप्रेस झालेत. शिंदेचं ऑपरेशन कधी अमित शहा करतील हे त्यांना कळणार नाही. आरोपींना अटक होत असेल तर फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाही. मग आरोपीला अटक का होत नाही? बीडमध्ये जाऊन मुख्यमंत्री हारतुरे काय स्वीकारत आहेत? ही त्यांची मिलीभगत आहे. जरांगे पाटील यांचे मुद्दे पाठीशी टाकण्यासाठी ढस यांना पुढे आणलं जात आहे. मुख्यमंत्री नेमकं कोणाला पाठीशी घालत आहेत? बीडची जनता मूर्ख वाटली का, असं संजय राऊत म्हणाले. आता भविष्यात पुढे नेमकी आता काय रणनीती केली जाईल, कारण की काँग्रेस आणि आप वेगवेगळी लढली त्याच्यामुळे हा पराभव समोर आलेला आहे. समन्वयाने लढत असणार का भविष्यात? एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात. निवडणुकांच्या संदर्भात जय पराजय होत असतात. निवडणुकात हार जीत होत असते. पण गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून म्हणजे आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने त्या लढल्या जात नाहीत. त्या सैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात की आम्हाला जिंकायचंच आहे, आम्हाला हरवायचंच आहे, आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे. त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. मतदार याद्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला, तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतोय, तो सुद्धा बिहारमध्ये दिसेल, तोच हरियाणामध्ये दिसला. पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळेच हरलो त्यामुळेच हरलो, पुढल्या लढाईसाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा जनतेने दिलेला संदेश आहे. महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता, हे आकडे सांगताय. आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये एकतर्फी, त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे. पण हा त्यातून देश टिकेल का, लोकशाही टिकेल का, विरोधी पक्षाचा आवाज राहील का, या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. मात्र मोदी म्हणतात की मध्ये जो घोटाळा झाला त्याचा रिपोर्ट पहिल्या विधानसभेत आणणार, आणि अण्णा हजारे म्हणतात की सत्ता डोक्यात गेली तर काय होतं. आता बघा, अण्णा हजारे काय म्हणतात त्याला काय अर्थ राहिलेला नाहीये. अण्णा अचानक जागे होतात. मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले, इतका भ्रष्टाचार झाला, इतका अनाचार झाला, लोकशाहीवरती हल्ले झाले, तेव्हा आमचे अण्णा हजारे कधीच त्याने हालचाल केली नाही. पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने एक आनंद झालेला आहे. हा दुःखद आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जो मी आनंद पाहिला काल, अत्यानंद होता त्यांच्या चेहऱ्यावर, तो लोकशाहीला मारक आहे. केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होतं.
आणि अण्णा देशाला त्यामुळेच माहीत झाले, हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण गेल्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये अशी अनेक संकट आली. देश लुटला जातो आहे, देश विकला जातो आहे, एकाच उद्योगपतीच्या घशामध्ये देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जाते. भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पवित्र करून घेतलं जात आहे. ज्यांच्यावरती अण्णा हजारेंचे आरोप होते असे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. अण्णा हजारेंना त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही. यामागचं रहस्य काय आहे? केजरीवाल हारले, निवडणुकात हारजीत होते, तो पराभव केजरीवालनी पण स्वीकारलेला आहे. पण त्याचा आनंद जर अण्णा हजारे यांच्यासारख्या लोकांना किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटतंय. कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला, नरेंद्र मोदी विजयी झाले, अमित शहा विजयी झाले, ज्यांनी या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खणलेला आहे. मग तुम्ही कशासाठी लढताय? आम्ही खुर्चीसाठी लढत होते, मग तुम्ही कशासाठी लढताय? त्याचा खुलासा, तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी लढताय. हे सरकार महाराष्ट्रातले म्हणजे वेड्यांची जत्रा आहे. मी आधी सांगितलेलं आहे, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालेला आहे, उतरत नाही अजून, अहंकार आहे. निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमानं बोललं पाहिजे. या राजकारणामध्ये जे आलेले आहेत निवडणुकीच्या, ते खुर्चीसाठी लढत असतात आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेल्यावर तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलंय. आणि आताही मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून तुमचे एक उपमुख्यमंत्री कसे काळवंडलेल्या तोंडाने फिरतायत, रुसून बसतायत, हे आम्ही पाहतोय. ही खुर्चीची लढाई तुम्ही सुरू केलेली आहे. विरोधी पक्षाचं काम हे जनतेचा आवाज बनवून काम करणं हे आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काम केलंय. 2019 मध्ये जी निवडणूक झाली त्याच्या आधी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची हात मिळवून दिली होती. तर ते असे देखील म्हणतात की बंद दाराची चर्चा झाली होती की मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उपमुख्यमंत्री पदासाठी झाली होती. अमित शहा काय बोलतात, देवेंद्र फडणवीस काय बोलतायत, आता तुम्ही हे किती वेळा विचारणार? त्याला एक मोठा काळ उलटून गेलेला आहे. जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहानी तर मला असं वाटतं ही पुढली सगळी घडामोडी आहेत त्या घडल्या नसत्या 2019ला. आणि देवेंद्र फडणवीस जे बोलतायत त्यांनी हॉटेल ब्ल्यू सी मध्ये जी पत्रकार परिषद अमित शहांच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांचे जे सुरुवातीचं निवेदन आहे ब्ल्यू सी मधलं ते त्या अजूनही यूट्यूबवरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं. म्हणजे हे किती खोटं बोलतायत हे त्यांना स्वतःला कळेल. 2019चं सोडून द्या, आम्ही पवारांबरोबर किंवा पवार साहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच. मग 2014ला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं ना. 2019 सोडून द्या, 2014 साली काय झालं होतं की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली? तेव्हाही अमित शहाच होते, तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते आणि तेव्हाही तुमचे ते कोणीतरी ओम माथुर होते. इथे का तोडली? 2019 नंतर बघू. 2014ला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती. महाराष्ट्र दुःखात होता, तरी तुम्ही शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात तुम्ही ज्या निवडणुका लढवल्यात ते काय होतं? तेव्हा तर शरद पवार साहेब नव्हते ना, तेव्हा काँग्रेस नव्हती आमच्याबरोबर, आम्ही तुमच्याबरोबरच होतो. देवेंद्र फडणवीस, मी यांना परत सांगतो, त्यांना विजयाचा हँगओव्हर झालाय किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलंय. लोकांना पराभवाचं डिप्रेशन येतं, ह्या लोकांना विजयाचं डिप्रेशन आलंय आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही. कोण असं म्हणताय? म्हणू द्या. ऑपरेशन वगैरे आम्ही काही बोलून दाखवत नाही, वेळ आले की कळेलच आणि आमच्या माणसांना वाचवण्यासाठी आम्ही असं आहे की बघा त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शहा कडून ते त्यांना कळणार नाही. त्यांना कधी घेतलं तर ऑपरेशन थिएटरला आणि काय त्यांचं काय कापलं जाईल हा ते त्यांनाही कळणार नाही. सोडून द्या म्हणावं, चला आपको हिंदी में कुछ है तो बोले. आम आदमी पार्टी की जो हार हुई है
बात है खाता ही नहीं खुला है, कहीं ना कहीं अड़ियल भर जो उनका बर्ताव था ये महाराष्ट्र इलेक्शन में भी दिखा, यूपी के इलेक्शन में भी दिखा, दिल्ली कांग्रेस ने अगर उम्मीदवार नहीं किया होता 4000 नहीं, ये दोनों की जिम्मेदारी है, सिर्फ कांग्रेस की जिम्मेदारी नहीं है। कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है, उनके लोग भी चाहते होंगे कि हमारा भाई कोई दिल्ली प्रदेश में जगह हो, हमारी कोई सीटें यहाँ लड़ना चाहिए अस्तित्व के लिए। तो ये आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी दोनों की जिम्मेदारी है कि बैठकर Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. तपासामध्ये आकापर्यंत SIT पोहोचली आहे. सुरेश धस, संतोष देशमुख हत्या 2 महिन्यांवर सुरेश धस म्हणाले. अंजली दमानिया या काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांच्याच पक्षातील लोक काय म्हणताय त्यांनी राजीनामा द्यावा. ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी देखील ती मागणी केली आहे. मी स्वतः त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. तपासामध्ये आकापर्यंत SIT पोहोचली आहे. आकाच्या पुढे गेल्यानंतर बघू, असं काही होईल मला वाटत नाही. त्यांचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा हा सगळा निर्णय अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या हातात आहे. त्यांनी मानले तर त्यांचा राजीनामा तातडीने घेता येईल. यामध्ये त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होत आहे. त्यांचा पक्ष रॉंग बॉक्स मध्ये चालला आहे, आमचा पक्ष पॉझिटिव्ह बॉक्स मध्ये चालला आहे. हा छू करणारे परळीमधील लोक आता संध्याकाळी शुकशुकाट झालाय. परळीतील व्यापाऱ्यांना विचारा, सुटकेचा निश्वास त्यांनी सोडलाय. 500 व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडले आहे. परभणी प्रकरणावर सुरेश धस म्हणाले, मी आंदोलक आशिष वाकोडे यांची भेट घेतली, पालकमंत्री यांना आणि विनंती केली. त्यांचा लॉंग मार्च परत घेण्याची विनंती केली होती. त्यांनी आमचे ऐकले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात जनतेची माझ्याकडून जी अपेक्षा आहे ते फाशीला गेल्यापर्यंत शांत बसणार नाही. बघूयात यावेळी सुरेश धस नेमकं काय म्हणाले ते. असं आहे की त्याच्यापेक्षा मागे नाही होऊ शकत. मागे घेऊ नाही, तुम्ही नाही, आमचं म्हणणं. आज संतोष देशमुख यांना जाऊन 2 महिने पूर्ण झाले आहेत. आता तरी राजीनामा घेणार का अशी मागणी जी आहे ती करुणा मुंडे करते. हे पहा, अंजली दमानिया ताई काय म्हणाल्या, करुणा मुंडे काय म्हणाल्या, यापेक्षा त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं अशा प्रकारची मागणी त्यांच्याच पक्षातले आमदार बऱ्यापैकी करतायत. आमच्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ आमदार श्री प्रकाश सोळंके यांनी ती मागणी केलेली आहे. अनेक संघटना मागणी करतायत. जिथं जिथं मोर्चे निघतायत तिथं सुद्धा त्यांची मागणी हीच आहे. पण मी स्वतः अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. मागणार आहे का तुम्ही? मी अजून मागितलेला नाही. आणखी काही तो जो तपास चालू आहे त्या तपासामध्ये आकापर्यंत SIT गेलेली आहे. आकाच्या पुढे गेल्याच्या नंतर बोलू. 2 महिने झाले पण आरोपी जी मागणी करताय ती जवळपास पूर्ण होते आहे. आता फक्त तुम्ही म्हणता की अजून राजीनामा त्यांचा मागितलेला नाहीये. तुम्ही राजीनामा मागता क्षणी त्यांचा राजीनामा होईल का? असं काय होईल असं मला वाटत नाही. पण माझं मत असं आहे की त्यांचा राजीनामा घ्यावा किंवा नाही घ्यावा हे सर्वस्वी माननीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे यांच्या हातामध्ये आहे. यांनी जर मनात आणलं तर त्यांचा राजीनामा तातडीने होऊ शकतो. आणि आमचं काय आहे, त्यांच्या पक्षाची प्रचंड बदनामी होते ना. त्यांचा पक्ष रॉंग बॉक्समध्ये चालला आहे, आम्ही तर पॉझिटिव्ह बॉक्समध्ये चाललेलो आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखच्या खून प्रकरणामध्ये सगळ्या बाजू जनतेच्या पुढं पॉझिटिव्ह कशा जातील अशाच पाहिलेल्या आहे.
मोका लावा म्हणलं मोका लावा, SIT स्थापन केली, करा म्हणलं SIT स्थापन केली, 10 लाखाची मदत द्या म्हणलं दिली. ह्या सगळ्या लोकांचे सगळं काही बंदोबस्त झाला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो, जे हा हू छा छू करणारे परळीमधले लोक होते ना, संध्याकाळी शुकशुकाट झालाय. जरा परळीला जाऊन बघा, तिथल्या व्यापाऱ्यांना जाऊन विचारा. सुटकेचा एक निश्वास तिथल्या लोकांनी टाकलाय. अन्यथा या सगळ्या गुंडांच्या दबावामध्ये लोकांना राहावं लागत होतं. अनेक लोकांनी, जवळपास 500 लोकांनी, व्यापाऱ्यांनी परळी शहर सोडून दिलं. घरदार धन दौलत सगळं सोडून, यांच्या त्रासाला कंटाळून 500 लोक परळी शहर सोडून गेलेले आहे. तुम्ही ज्या कारणासाठी नाशिकमध्ये आलेला होता, त्या परभणी प्रकरणात जवळपास बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत. तुम्ही देखील त्या सगळ्यांचा निरोप घेऊन त्या आंदोलकांच्या भेटीसाठी आलेले होतात. बीडच्या प्रकरणात देखील अशाच स्वरूपाची अपेक्षा तुमच्याकडनं अनेक नागरिक त्या ठिकाणी व्यक्त करतायत. काय यापुढचा सगळा हा मार्गक्रमण असणार आहे? काय आपली अपेक्षा घेऊन आपण पुढे जात आहे? नाही, परभणीच्या प्रकरणात तिथल्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर या आणि थोड्याफार काही प्रमाणात मी पण, आंदोलक जे होते वाकोडे बाबांचे चिरंजीव आशिष आणि रवी सोनकांबळे, भीमराव हत्ती आंबिरे यांच्याशी आम्ही संपर्कात होतो. तिथल्या पालकमंत्री ते विनंती करीत होते, मी पण विनंती करीत होतो. आणि तो जो आहे त्यांना परत घेणं, लॉंग मार्च जो चाललेला होता तो परत घेण्याची विनंती आम्ही केली. त्यांनी ऐकली, त्याच्याबद्दल त्यांचा आभार. आणि हे जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे, महादेव मुंडेचं प्रकरण आहे, या दोन्ही प्रकरणाच्या बाबतीत 100% शेवटपर्यंत आमची जनतेची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हे फाशीला जाईपर्यंत आम्ही गप्प बसायचं नाही. हे सगळेच्या सगळे लोक फाशीला गेलेला आम्हाला पाहायचं आहे संतोष देशमुखच्या प्रकरणातले. अंजली दमनिया यांनी ट्विट करून पुन्हा असं म्हटलंय की संतोष देशमुख यांना आदरांजली म्हणून एक पत्र लिहिणार आहे, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधातील जे आरोप आहेत ते पुराव्यासकट ते मुख्यमंत्री असतील, लोकायुक्त असतील, त्याचबरोबर ज्या संस्था आहेत CBI ACB त्यांना देणार असल्याचं म्हटलं. मला असं वाटतं SIT याच्या बाबतीत सक्षम आहे. अंजलीताई त्यांच्या पातळीवरती बोलतायत, मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. परंतु जर त्यांचा संबंध असेल तर SIT त्यांच्यापर्यंत पोहोचेल ना. आणि मला वाटतं ते प्रक्रिया त्यांची जोरात त्या ठिकाणी चालू आहे. जर का धनंजय मुंडे साहेब त्याच्यात अडकले असतील तर धनंजय मुंडे दोषी होतील, अडकले नसतील तर बळजबरी कोण अडकावणार आहे? स्कॉर्पिओमध्ये जे मोबाईल सापडले त्याचा डेटा अद्यापही रिकव्हर झालेला नाही, अशा स्वरूपाची माहिती मिळते. कसं बघताय या सगळ्या यांच्याकडे? नाही, काही त्या लोकांनी काय केलंय, चाटे तो जो आरोपी आहे तो नाशिकमध्ये इथं आलता. आता मी नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये आल्याच्या नंतर 10 तारखेनंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला आणि तो बहुतेक गंगापूरच्या धरणात फेकून दिला आणि नंतर सरेंडर झाला. तर तरी त्यांनी मोबाईल फेकून दिला म्हणून तपासामध्ये काय अडथळा येईल असं परिस्थिती नाही, असं SITचं म्हणणं आहे. जरी तो मोबाईल फेकून दिलेला असला तरी त्या कंपनीला सांगून त्याचा डाटा रिकवर करता येतो. याच्यामध्ये कृष्ण आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. तुम्ही विश्वास व्यक्त करताय गृह खात्यावर, मुख्यमंत्र्यांवर, मात्र कृष्ण आंधळे बेपत्ता आहेत. ठीक आहे, एक ब्लॅक स्पॉट तो आहे. परंतु मी थोडीशी माहिती घेतली, त्याच्या कुटुंबियाकडनं माहिती घेतली, पोलीसकडनं माहिती घेतली. हा मुलगा संभाजीनगरला पोलिसाची तयारी करायला होता, पोलिसाची. परंतु ते पोलिसाची तयारी करता करता तो गुन्हेगार बनला आणि गुन्हेगार बनल्याच्या नंतर तो सायको म्हणतात ना, एक प्रकारचा सायको झाला. त्याला आईवडिलांचं काही घेणं. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक,
मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बीएमसी मध्ये देखील महायुतीची सत्ता येणार हे चित्र स्पष्ट आहे, उदय सामंत म्हणाले. उद्धव ठाकरे चॅलेंजवर उदय सामंत म्हणाले, प्रत्येकाच्या मनात काय असते आणि आपल्याला कुठे जायचं हे आपल्याच मनाला माहिती असते. दिल्लीत पत्रकार परिषद वज्रमूठ असल्याचं सांगण्यात आलं. हे किती दिवस टिकणार ते पाहू. कोणी आव्हान दिलं आणि आपण प्रति आव्हान द्यावं असं नसते. दिल्लीची पत्रकार परिषद देखील आम्ही सगळ्यांनी बघितली. वज्रमूठ आहे म्हणून सांगितली, पण ते आपण सगळ्यांनी बघू आता ते किती दिवस टिकते. त्याच्यामुळे त्यांनी आव्हान दिल्यावर त्याला प्रति आव्हान दिलंच पाहिजे अशातला भाग नाही. परंतु आपल्याला हे देखील माहिती आहे की ज्यावेळी शिवसेनेच्या बाबतीमधली भूमिका उबाठाच्या लोकांना खऱ्या अर्थानं पटली आणि वंदनीय बाळासाहेबांचा वारसा आणि विचार पुढे नेणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे विधानसभेनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं. तर मी असं सांगितलं होतं की 10 ते 12 माजी आमदार, खासदारकीचे उभे असलेले काही उमेदवार, आमदारकीचे काही उमेदवार हे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील आणि मला असं वाटतं की प्रोसेस सुरू झालेली आहे. 15 तारखेला प्रवेश जवळपास निश्चित मानला तर या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही. आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू. त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे. माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथं निवडून आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदे साहेब आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहीरपणानं सांगायच्या नसतात. पण मी तुम्हाला जे सांगितलं की फार मोठी महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि त्याचेच पडसाद तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात. माझ्याकडे 15 तारखेला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा आहे, त्याच्यामध्ये देखील मोठे प्रवेश होणार. नाही, मला त्यांच्या आव्हानावर त्यांच्या प्रति आव्हानावर काहीच बोलायचं नाही. शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्हाला वाढवायची आहे. ज्या पद्धतीनं 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पायाला भिंगरी बांधून फिरण्याचं काम केलं, त्याचे प्रतिसाद आज आम्हाला मिळत आहेत, त्याचा आउटपुट आम्हाला मिळतोय आणि ती संघटना आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं पुढे न्यायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की शिवसेनेची सभासद नोंदणी देखील सुरू झालेली आहे, त्याला देखील प्रचंड प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जसं आम्ही सरकारमध्ये मंत्री म्हणून चांगलं काम करणार आहोत तसं संघटनात्मक शिवसेना ही फार ताकदीनं महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे, हा देखील आमचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदेचा राजन साळवींना फोन आला आणि 3-4 दिवसामध्ये पक्षप्रवेश दिल्लीमध्ये करू अशा प्रकारची माहिती पुढे. तुमच्याकडे काय माहिती आहे मला माहित नाही, पण ठीक आहे, तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आली, मला माहित नाही. मुख्यमंत्री पदासंदर्भात त्या पद्धतीनं सांगत होते. जयपूर डायलॉग मध्ये काल देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीनं बोलले. 2.5 वर्षाचा जे बोलणी झाल्याचं सांगण्यात येत होतं, बोलणी झाली नव्हती झाली, त्यावर तुमचं कसं काय म्हणणं आहे? 2.5 वर्षाचा फॉर्म्युला जो आहे आणि फडणवीस ज्या पद्धतीने जयपूर डायलॉग्स मध्ये काल बोलले कुठच्या बाबतीत आधी म्हणजे 2019 मध्ये अमित शहा जेव्हा मी देवेंद्रजींची पूर्ण मुलाखती बघितली. मला असं वाटतं की काल अनेक खुलासे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासमोर आणलेले आहेत आणि कशा पद्धतीनं एखाद्याला बदनाम केलं जातं, कशा पद्धतीनं खोटं बोललं जातं, हे कालच्या त्या सगळ्या मुलाखतीतनं देवेंद्रजींनी स्पष्ट केलं. जिथं काही घडलेलंच नव्हतं तिथं देवेंद्रजींना बाहेर ठेवण्यात आलं होतं,
अमित शाह साहेबांनी ह्या कमिटमेंट केल्या होत्या, हे जे काही भाषणातनं आपण ऐकत होतो त्याचे सगळे खुलासे काल देवेंद्रजींनी केलेले आहेत. दिल्लीतल्या पराभवावरून रोहित पवार यांनी म्हटलं आहे की इंडिया आघाडी जी आहे त्याच्यामध्ये समन्वय नसला, म्हणजे आता कुठेतरी यांच्यातच या पराभवावरूनच सुरू झालं. बघा, 3-3.5 महिन्यापूर्वी विधानसभेच्या अगोदर तुमच्याच माध्यमातनं माझं राजकीय मत मी मांडलेलं होतं की ही जी काय इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी म्हणून त्यांनी घेतलं म्हणजे भारताबद्दल आम्हालाच आत्मीयता आहे, भारताचं तारण करते आम्हीच आहोत, अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलेलं होतं. ते टिकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं. आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं पहिलं मॅन्डेट आम्हाला दिलं, त्याच्यानंतर आता दिल्लीनं दिलंय, त्याच्यामध्ये शिल्लक काय राहिला हा एक प्रश्न आहे ना. आता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकण्याशिवाय महाविकास आघाडीच्या पक्षांना पर्याय उरलेला नाही. आणि म्हणून काही कारण सांगून आता आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो. आता महाविकास आघाडीचं भविष्य हे प्रचंड अंधारमय पुढची 25 वर्ष तरी आपल्याला दिसतंय. आज संजय राऊत म्हणाले की गेल्या 10 वर्षातल्या निवडणुका या सैतानी पद्धतीने लढवल्या जातात, त्यासाठी साम दाम दंडभेद वापरला जातोय. मला असं वाटतं की काल पराभव झाल्यानंतर केजरीवालांची जर मुलाखत आपण बघितली असेल तर ह्याच्यामध्ये ह्याच सगळ्या प्रश्नाला उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यांनी कसा पराभव मान्य केला, ठीक आहे, काही पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झाला असं कोण म्हणणार नाही, परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं ना. आणि पराभव कशामुळे झाला याचं आत्मचिंतन करतो असं देखील त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळं किती कॉन्ट्रोवर्सी आहे, ज्यांच्या पक्षाचा पराभव झालाय ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 2 महिने पूर्ण झालेले आहे. यातला एक आरोपी फरार आहे आणि विरोधकांकडनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला सातत्याने जोर दिला जातो. विरोधकांनी काय करावं हा लोकशाहीतला त्यांचा अधिकार आहे, परंतु धनंजय मुंडेंच्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका सगळ्यांचीच आहे की सध्या त्याची ज्युडिशरी इन्क्वायरी सुरू आहे. त्या प्रकरणाची कोर्टामध्ये मॅटर आहे, काही लोकांना अटक केलेलं आहे, आयजीच्या अध्यक्षतेखाली SIT नेमली गेलेली आहे, त्याची देखील चौकशी आहे. आणि त्याच्यामधनं जे काही निष्पन्न होईल, ज्या चौकशीतनं निष्पन्न होईल, आमची शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे की जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना फासावरच लटकवलं पाहिजे. अशी प्रवृत्ती म्हणजे परत वाढणार नाही ही भूमिका पोलिसांनी घेतली पाहिजे. त्याच्यामुळे जोपर्यंत त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही, ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाहीत, तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही. परंतु त्यातला मारेकरी एकही सुटता कामा नये आणि प्रत्येक मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. BMC बद्दल काय सांगाल? काय आशावादी आहात तुम्ही? दिल्ली नंतर BMC संदर्भामध्ये निवडणूक आहे, तिथे आहे ऑलरेडी, दुसरं आहे, पण BMC मध्ये देखील महायुतीची सत्ता येईल हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. ज्या पद्धतीनं पूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुंबईच्या कायापालट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, आता देवेंद्रजी करतायत, अजितदादा करतायत. त्याच्यामुळे या तिघांच्या संयुक्त प्रचारातनं, संयुक्त युतीतनं तिथं महायुतीचाच भगवा फडकणार आहे. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp, 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. कल्याण पोलिसांकडून हॅपी स्ट्रीटचे आयोजन, नागरिकांनी लुटला मनसोक्त आनंद. नागरिकांनी मोकळा श्वास घ्यावा, त्यांनी शारीरिक व्यायामाची सवय लागावी आणि सामूहिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने हॅपी स्ट्रीट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज कल्याणच्या वसंत हॉली रोडवर हा उपक्रम पार पडला, ज्यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. कल्याणच्या वसंत व्हॅली रोडवर आज हॅपी ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व्हावे यासाठी स्वतः पोलिसांनी याबाबत सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमात रॅपलिंग, झुंबा डान्स, योगासनं, सिंगिंग, आर्चरी, क्रिकेट, फुटबॉल यासारखे विविध खेळ आणि शारीरिक उपक्रम सादर करण्यात आले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांनी यात सहभाग घेतला आणि आनंद लुटला.
मागच्या 2 ते 3 वर्षापासून जसं केडीएमच्या आयुक्त मॅडम सांगितलं की हा इनिशिएटिव्ह सुरू आहे पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये. केडीएमचे असेल किंवा दिलदोस्ती ग्रुप असेल आणि ठाणे पोलीस आयुक्तालय असा संयुक्त विद्यमाने हा हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम मागच्या 2 ते 3 वर्षापासून सुरू आहे. त्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी वसंत व्हॅलीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण पाहत असाल की अतिशय सगळ्या लोकांचा म्हणजे संडे मॉर्निंग अतिशय उत्साह आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे. आणि एक आपल्या रुटीनमधून पण आणि आपले जे काही कलागुण आहे यांच्याकडे वाव मिळण्याकरता हा हॅपी स्ट्रीटचा उपक्रम सुरू केला गेला होता. आणि आपण इथं पाहतो की खूप मोठ्या संख्येने नागरिक सुद्धा आलेले आहेत. आणि त्यानंतर जे परफॉर्म करणारे जे आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे स्पोर्ट्स असतील, सगळे एंटरटेनमेंटचे कार्यक्रम असतील, अशा सगळ्या प्रकारच्या शो हा आज या ठिकाणी होत आहे. निश्चितपणे एक लोकांच्या करता एक रुटीन होण्यापेक्षा काहीतरी वेगळी संडे मॉर्निंग या निमित्ताने कल्याणकरांना अनुभवायला मिळत आहे. आता ही सुरुवात केलेली आहे जेणेकरून आपण याचाच विचार करत होतो की ह्या वर्षीच्या हॅपी स्ट्रीटमध्ये आपण विचार करतो की दर महिन्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे आपण घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आयुक्त मॅडम सांगितल्याप्रमाणे केडीएमसी ज्याप्रमाणे आपण रोड जे असेल त्या ठिकाणी मॅक्झिमम लोक येऊ शकतात अशा रोड साईड कल्याण डोंबिवलीमध्ये पण हा पुढे सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आणि निश्चितपणे आम्ही त्याप्रमाणे महिन्यामध्ये ऍटलीस्ट एक तरी प्रोग्राम घेण्याचं आमचं नियोजन आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे नाशिक दौऱ्यावर. पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आज नाशिक दौऱ्यावर असून नाशिकच्या आडगाव परिसरात श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सव प्रदर्शनास त्यांनी भेट दिली आहे. प्रदर्शनातील विविध स्टॉलची त्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. दिल्लीत आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता. संदीप देशपांडे. आज बैठक पक्षवाढीच्या संघटना बांधणीच्या संदर्भात होती. आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. पक्षाची वाढ कशी झाली पाहिजे यांच्या सूचना देण्यात आल्या. जे निकाल लागेल, दिल्लीची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्याने पराभव झाला. दिल्लीचा निकाल पहिला आप आणि काँग्रेस एकत्र लढले तर निकाल वेगळा आला असता. सर, आज मनसेची बैठक पार पडत आहे. एकंदर राजसाहेबांनी, राज ठाकरे यांनी सर्व नेत्यांना आदेश दिले आहेत. एका बैठकीविषयी काय होतं, काय मार्गदर्शन केलं राज ठाकरे? आजची बैठक ही पक्षवाढीच्या संदर्भात, संघटना बांधणीच्या संदर्भात बैठक होती. त्या संदर्भात चर्चा झाली.
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असतील त्या अनुषंगाने मनसे कशा पद्धतीची तयारी करताय, काय स्थानिक पातळीवरती कर्मचारी जे काही पदाधिकारी मला वाटतं आज बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली, ती सगळी काय कॅमेरासमोर सांगणं शक्य नाही, पण पक्षाची वाढ कशी झाली पाहिजे, संघटना बांधणीच्या संदर्भात काही सूचना, अशी सगळी ती ओव्हरऑल बैठक होती. मागील मनसे मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी एकंदर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. काल जो दिल्लीचा निकाल लागला आहे त्या निकालाकडे कसं पाहताय? तर मुळात असं आहे की ज्या पद्धतीचे निकाल लागतात, आता दिल्लीची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निकाल लागले आणि 6 महिन्यात निकाल ज्या पद्धतीने बदलले गेले, लोक ओपिनियन बदलले गेली, असं वाटतं त्याच्यावर शंका आम्हीच नाही बऱ्याच लोकांनी उपस्थित केलेली आहे. म्हणजे फक्त राजकीय लोकांनी शंका नाही उपस्थित केल्या, तर बऱ्याचशा सामाजिक संस्थांनी सुद्धा याच्यावर शंका उपस्थित केलेली आहे. ह्याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे असं आम्हाला वाटतं. संदीपजी, जिथे जिथे निवडणुका होत आहेत त्या राज्यातले एक मोठे दिग्गज असे चेहरे आहेत त्या पक्षांचे, त्या नेत्यांचा पराभव होतो आहे. महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणामध्ये ते झालं, काल दिल्लीमध्ये निकालात सुद्धा तेच चित्र आहे. याकडे कसं पाहता? या सगळ्या नेत्यांचा पराभव या निकालामध्ये असं होणं शक्य होतं का, किंवा त्यावरती सुद्धा काही चर्चा? मला असं वाटतं विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे या पद्धतीचे पराभव. आता जर काल आपण दिल्लीचा निकाल बघितला, ज्या पद्धतीने काँग्रेसचं मतदान वाढलंय त्याचा फटका निश्चितपणे आपला बसला. कदाचित आप आणि काँग्रेस एकत्र लढली असती, कदाचित दिल्लीचं चित्र थोडं वेगळं दिसलं असतं. अजित पवार यांनी एकंदर अमित ठाकरे यांच्यावर भाष्य केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की माझ्या मुलाला निवडून नाही आणलं. बघा, असं आहे की पवार साहेबांचाही मुलगा निवडून आला नव्हता, पवार साहेबांच्या पत्नी सुद्धा निवडून आल्या नव्हत्या, पण आम्ही जी काय निवडणूक लढवली आणि जी काय आम्हाला मतं मिळाली ती सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मिळाली, आमच्या पक्षाच्या जीवावर मिळाली. भाजपचा पदर पकडला किंवा मोदी साहेबांचं नाव घेतलं म्हणून आम्हाला मिळालेली मतं नाही आहेत. आणि अजित पवारांना जी मतं मिळाली आहेत ती भाजपबरोबर जी लग्नगाठ बांधली त्यामुळे मतं मिळाली आहेत. स्वतः अजित पवारांनी एकदा उभं राहावं स्वतःच्या जीवावर आणि मग या सगळ्या वल्गना कराव्या. मेळाव्यात राज ठाकरेंचं भाषण पाहता निकालाच्या सगळ्या एकूणच पद्धतीवरती उपस्थित केलेले प्रश्नचिन्ह आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक ज्या पद्धतीनं स्वबळावरती लढली, येत्या निवडणुका कशा पद्धतीनं मनसे लढेल? अजून त्याला वेळ आहे, अजून बऱ्याच गोष्टी होतात. सध्या आमचं लक्ष हे संघटना बांधणीवर आहे आणि त्या पद्धतीचं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब. संघटना बांधणीसाठी मनसे काय तयारी करते, स्थानिक पातळीवरती काय? त्याच्यावरच सगळी चर्चा चालू आहे, निश्चित येणाऱ्या काळात दिसेल तुम्हाला. अभी ऐसा है, आगे महानगर पालिका की निवडणूक भी चुनाव है और पक्ष का किस प्रकार से विस्तार किया जाना चाहिए, संगठना कैसी बढ़नी चाहिए, क्या क्या उसमें कुछ बदल करने चाहिए, इसके बारे में चर्चा हुई. मुझे लगता है अपोजिशन यूनाइटेड ना होने की वजह से उसका फायदा भाजपा को मिला है. नाही, आज काय झालंय, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक गेले 3 वर्ष नसल्यामुळे सगळा मनमानी कारभार चाललेला आहे. वाटेल तसे टेंडर्स दिले गेलेले आहेत, वाटेल तसे कॉन्ट्रॅक्ट दिलेले गेलेले आहेत. म्हणजे एक प्रथा होती महानगरपालिकेत की 2 ते 3 वर्षाचा टेंडर काढलं जायचं, आता 5-5 आणि 10-10 वर्षाची टेंडर काढली जातात. त्यामुळे याच्यामध्ये नेमका कोणाचा फायदा होतोय, कोणाचं नुकसान होतंय, असं वाटतं जनतेला दिसतंय. नाही, शिवाजीबागची माती, आता जो IITचा नवीन अहवाल आलाय त्यामध्ये माती काढणं शक्य नाही असा अहवाल त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे या धुळीला जी चूक आदित्य ठाकरेंनी केली किंवा जाणीवपूर्वक केली, त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण मोठं आंदोलन केलं की ते माती टाकू नका, तरी सुद्धा स्वतःचा शहाणपणा दाखवत आदित्य ठाकरेंनी ते माती टाकली आणि या मैदानाची वाट लावली. माझं तर म्हणणं की त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे. आज एवढी लोक आजारी पडतात त्या धुळीमुळे, कोणामुळे पडतायत? आदित्य ठाकरेंमुळे पडतायत. त्यामुळे त्यांच्यावर पण FIR दाखल झाला पाहिजे या सगळ्या चुकीसाठी. चल. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium.
11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. डोंबिवलीत रन टू केअर मॅरेथॉन, आरोग्यासह सामाजिक संदेश देत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने डोंबिवली क्रीडा संकुलन येथे रन टू केअर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हजारो नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने 150 गरजू रुग्णांची हृदय शस्त्रक्रिया मोफत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत 80 जणांची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे. रन टू केअर मॅरेथॉनच्या माध्यमातून या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यात आली. रन टू केअर आपण यावर्षी तिसऱ्या वेळा आपण रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने केलेला आहे. हा प्रोजेक्ट मेन म्हणजे जसं सरांनी सांगितलं की रन टू केअर, तर आमचा मेन उद्देश आहे की आपण रन करायचं, त्याच्याबरोबर कोणाची तरी केअर करता आली पाहिजे. केअर म्हणजे याचा अर्थ जे गरीब लोक असतात की म्हणजे ह्यावेळेस जो मेन आपला जो उद्देश आहे की जे हार्ट सर्जरी असते, लहान मुलांची बालकांची जी हार्ट सर्जरी असते, त्यावेळेस ह्यावेळेस 150 हार्ट सर्जरी फ्री करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. साधारण 80 हार्ट सर्जरी झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 3 ते 4 महिन्यात आम्ही उरलेल्या 70 हार्ट सर्जरी करणार आहोत. म्हणून ह्याचं नाव रन टू केअर, म्हणजे आम्ही दुसऱ्या म्हणजे जे गरीब लोक असतात त्यांचं केअर करण्याचा उद्देश या रनच्या मागे आम्ही ठेवलेला आहे. आणि मला वाटतं की आज साधारण 1700 पासून ते 1800पर्यंत लोकांची संख्या होती ज्या लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यात स्पॉन्सरर साधारण 25 ते 30 स्पॉन्सरर होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यात मदत केलेली आहे. आणि काही पेसर्स आणि इन्फ्लुएन्सर्स पण होते, तर त्यांचं पण म्हणजे खूप आमच्या ह्या रन टू केअरला सपोर्ट मिळालेला आहे. जी रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीची ईस्टची टीम आहे त्यांनी गेल्या 1.5 महिन्यापासून सतत भरपूर मेहनत घेतलेली आहे. विशेष कौतुक करायचं झालं तर कोठारे जे प्रोजेक्ट डिरेक्टर आहेत आणि प्रोजेक्ट चेअरमॅन आपले योगेश पोरे आणि आमचे फर्स्ट लेडी उमा आणि बाकी सगळी सपोर्टिव्ह टीम खूप छान प्रमाणे आम्ही हा रन टू केअर प्रोग्राम केलेला आहे आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.
मनोज जरांगे पाटलांच्या मेहुणावर पोलिसांकडून तडीपारची कारवाई, 3 जिल्ह्यातून केलं तडीपार. जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून वाळू प्रकरणांसह इतर गुन्ह्यातील 9 आरोपींना जालन्यासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर देखील तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, सय्यद मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसूरराव तौर अशी पोलिसांनी तडीपारची कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह 9 वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. या आरोपितांविरोधात जालन्यात अंबड, घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत अशी माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास 6 आरोपींवर परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. स्वतः तिथून 500 मीटरवर जाऊ शकत नाही, स्वतःच्या पोरीचा शब्द ओलांडून. तर माझ्या लेकराचे मुर्दे पडले रे देवेंद्र फडणवीस. आता 4 पोरांना आत्महत्या केल्यात पोरा दिवशी. लाज वाटून देईन तुला जरा. मी खानदानी मराठ्याचा आहे, अस्सल मराठ्यांचा आहे. मराठ्यांची पोरं मारायला लागलेत. कसला तुला फक्त तू जर तू पोरीत वेगळा भेदभाव करतो, दुसऱ्या मराठ्यांच्या पोरीत वेगळा भेदभाव करतो. काय जरा तू प्रमुख आहेस? जर तू केशी मागे घेईन म्हणतो, किती जातीवादी असावं? तुझ्यासारखा माणूस मुख्यमंत्री पदावर बसला, तुला सन्मानानं बोलला पाहिजे. त्या पदाला सन्मानानं बोलला पाहिजे. तुला तू सन्मान घेण्यासारखं कामच करा ना. ज्या जनतेनं तुला दिलं, तू आधी जनतेला सन्मान द्यायचा शिक, मग तुला सन्मान मिळत. दिला तुला आत्तापर्यंत. केशी मागे घेईन म्हणतो, तुझं केशी उचकायला लागला. इकडे काय अधिकारी आणलेत, त्या अधिकाऱ्यांनी काय त्याला नाव कमायचे हाव लागली का काय? त्याला त्या आंबडचं कोणी देव त्याला हाव लागली का काय? गरिबांच्या पोरं गुतवून एकीकडून म्हणायचे केशी मागे घ्यायच्या आणि दुसरीकडून केशी उचकायच्या. केशी उचकायचं कोण आलाय तो नवीन? त्याला लय हाव लागली का नाव कमावायची? बेट्या गरीबाचे मराठ्यांचे पोरं त्यांचं वाटोळं करून तुला नाव कमावायचं आणि आमच्या पोरांचं वाटोळं करायचं. तुला जर लेकर असले, तू लेकरायचं वाटोळं केलं होती गट त्यांना कशा तरी तू बी गटशील. तुला वाटत असं आज मी अधिकारी आमका आहे तमका आहे, तू आज करशील वळवळ, उद्याच्याला कधी काळी तू हातात येशीलच. कारण तुला राज्यात कुठेतरी तू ड्युटी करणारच आहे. गरीबाचे लेकर. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. हरे राम हरे कृष्ण बोलणाऱ्याला मारलं जात असेल तर त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही, किरट सोमय्या म्हणाले. शिवकुमार शर्मा हत्या प्रकरणावर किरट सोमय्या म्हणाले, आरोपीला वाचवण्यामध्ये लागलेली ताकद मोठी आहे. भरदिवसा मारले यांची हिंमत कशी झाली? बांगलादेशात जसे हिंदूंना मारले तसे शिवकुमार शर्माला मारलं. 2 दिवसात पोलिसांनी पकडतो असं सांगितले. तसं न झाल्यास वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पाठवणार अशी विनंती मुख्यमंत्री यांना करणार आहे. या जिहादाचं प्रकरण असून बांगलादेशी घुसखोरी प्रकरण मी उघड केलं आहे. हा मॉब लिंचिंगचाच प्रकार आहे. इज्तेमा कार्यक्रमात जी भाषण झाली त्याची चौकशी करावी. 2,23,000 बांगलादेशींनी भारतीय होण्यासाठी कागदपत्र जमा करण्यास सुरुवात केली आहे. हा नक्की ओट जिहादाचाच प्रकार आहे. हरे राम हरे कृष्ण बोलणाऱ्याला मारलं जात असेल तर यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. कोणतरी मुस्लिम आता अद्याप आरोपी पकडले गेले नाहीत. काय म्हणाले करायला याचा एक अर्थ असा होतो की आरोपीला वाचवणारी ताकद थोडी मोठी आहे. आरोपीमध्ये एवढी हिंमत पण नवी मुंबईमध्ये होणं भर दिवसा. तर मी सिनियर पोलीस अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की या प्रकारचा अवस्थेत तो व्यक्ती पोचला कसा, जो कार्यक्रम झाला, तिथे भाषणं काय झाली,
आणि हे एवढी हिंमत जसं बांगलादेशमध्ये हिंदूंना मारतात तशा पद्धतीने नवी मुंबईमध्ये हिंदूला तो फक्त हरे राम हरे कृष्ण त्यात मानणारा गळ्यात रुद्राक्ष म्हणून त्यांना कोणतरी मुस्लिम अशा प्रकारचा जहाल मुस्लिम त्याला मारण्याची हिंमत करतो हे आम्ही चालून घेणार नाही, सहन करणार नाही. पोलिसांनी आणखीन 1-2 दिवसात सगळ्यांची अटक होणार असा विश्वास व्यक्त केला आहे. मी 2 दिवस वाट पाहणार, अन्यथा मुख्यमंत्रीजींना मला विनंती करावी लागणार की इथे दुसरा कुठलं तरी ऑफिसर पाठवा. सैफ अली खानचे आरोपी पकडले जातात, इथे असं काय अडचण येते, काय टेक्निकली बाबी आहेत का? आता आपण 2 दिवस वाट पाहू. इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी 2 दिवसात आता पण त्यांच्यातर्फे एक पोलीस अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सांगितले 2 दिवसात आरोपी हातात येणार आणि त्यानंतर हे कसं घडले, एवढी हिंमत कशी झाली. परंतु गेल्या काही महिन्यात हे वाढलंय त्यात काही शंका नाही. आणि त्या सगळ्यांना हा वोट जिहादचा एक प्रकार आहे, त्या सगळ्यांना सरळ केले जाणार. आपल्याला माहित आहे 2,23,000 बांगलादेशीने अर्ज केला आणि तो घोटाळा मी उघडकीस आणल्यानंतर थोडी कदाचित उग्रता मालेगावमध्ये धरणे होतात, रोज बघत नाही बांगलादेशी को हिंदुस्तान का नागरिक बनाव अशी हिंमत काँग्रेस आणि ते थपाचे नेते करतात. त्यांना धडा शिकवला जाणार. मॉब लिंचिंग वाटत नाही? दोघं सरळ आहे, मॉब लिंचिंग आहेतच, पण 2 दिवस थांबायला हवं. आरोपी हातात आल्यानंतर अधिक लक्ष देणार. सर हिंदीमध्ये BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. चोपडा शहरात हाय क्वालिटी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली. शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी व गुन्हेगारीवर प्रतिबंध लागावे यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी नेहमी प्रयत्न करीत असतात. परंतु अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती असली तर अशक्य गोष्ट शक्य होत असते. चोपडा शहरातील वाढता परिसर व हद्दीमुळे चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व त्यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्थानिक व्यापारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून लोक सहभागातून चोपडा शहरातील संवेदनशील भाग म्हणजे चौक चोऱ्यांचे येणारा जाण्याचा मार्ग अशा महत्वाच्या ठिकाणी हाय क्वालिटीचे 100 सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चोपडा शहरावर नजर ठेवण्यात येत आहे. यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये स्वतंत्र कक्ष करण्यात आलेला आहे. त्यासाठी एक कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली असून या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे. येणाऱ्या काही दिवसात अजून 50 ते 60 कॅमेरे बसवण्याचा मानस आहे. या कॅमेऱ्यांमुळे 4 गुन्ह्याचा तपास लावण्यास मदत झाली असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. चोपडा शहराचे जे आमचे पोलीस निरीक्षक आहेत मधुकर साळवे साहेब यांनी यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. शहरातील व्यापारी आणि काही प्रतिष्ठित नागरिक जे आहेत तर यांच्याकडून लोकवर्गणीतून जवळपास आतापर्यंत 100 कॅमेरे त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत. आणखी 50 कॅमेरे बसवत आहेत ते, परंतु सध्या 100 कॅमेरे आता सध्या ॲक्टिव्ह आहेत. त्यामध्ये शहरातली महत्त्वाची संवेदनशील ठिकाणे, मिश्रवस्तीची ठिकाणे, ज्या ठिकाणी वारंवार ट्रॅफिक जाम होता अशी ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या होतात, मोटरसायकलच्या चोऱ्या होतात किंवा चोराचा येण्या जाण्याचा मार्ग आहे,
ही सर्व जी ठिकाणं आहेत ती आतापर्यंत आम्ही कव्हर केलेली आहे. कॅमेऱ्याची क्वालिटी एकदम सुंदर आहे. इव्हन आम्ही मोटरसायकलचा नंबर देखील त्याच्यावर डिटेक्ट करू शकतो. आत्तापर्यंत 4 गुन्हे आम्ही मालमत्तेचे गुन्हे म्हणजे चोरीचे गुन्हे आता त्या कॅमेऱ्यावरून आम्ही डिटेक्ट केलेले आहेत आतापर्यंत, आणि भविष्यातसुद्धा ह्या कॅमेऱ्याचा खूप फायदा होणार आहे. यासाठी लागणारी जी काही वायरिंग आहे, केबलिंग आहे, याचा जो खर्च आहे तो आमचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडून दिलेला आहे, आणि कॅमेरे जे आहेत ते लोकवर्गणीतून आम्ही इन्स्टॉल केलेले आहे. पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र कंट्रोल रूम केलेला आहे. त्यात राऊंड द क्लॉक 24/7 एक आमचे कर्मचारी आहेत, ते सगळं हे त्याच्यावर मॉनिटर करत आहेत. ज्या ठिकाणी समजा शहरात काय अडचण झाली, प्रॉब्लेम झाला, गर्दी जमली, या ठिकाणी कोणाचं काय न कळायच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी कॅमेरा पाहून त्याची गोष्टीची माहिती मिळते आम्हाला. चोपडा शहरामध्ये या संवेदनशील शहरामध्ये निश्चितच या कॅमेऱ्यामुळं ज्या काही इलिगल ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर निश्चितच नियंत्रण बसेल. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मला मुंडे साहेबांचा वारसा मिळाला म्हणून लोकांनी स्वीकारलं पंकजा मुंडे. मला या कार्यक्रमाला येण्याची संधी दिली अशी जबाबदारी माझ्याकडे आहे. ती स्वामींची कृपा आहे. मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही. माझ्या बाबांच्या गणपती दूध पेत नव्हता. मी श्रद्धाळू आहे. स्वामींची कृपा. महादेवाचं वाहन नंदी. ज्या देवांचा विचार करतो प्रत्येक देवाने मागे प्राणी असतात. मोहन भागवत यांच्या सोबत माझा मागे कार्यक्रम होता. नशीब आता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होता आले. विज्ञानाशी सांगड घातली पाहिजे. सोन्याच्या मोहऱ्या पुढच्या पिढीसाठी काम येणार नाही. तहान लागल्यावरच पाणी लागेल. प्रयागराजमध्ये कुंभ आहे. त्या ठिकाणी अनेक तपस्वी आहेत. आधी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी तिथे जायचे. आता कुंभ पाहायला जातात. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभाला थोडी जबाबदारी आली. तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करणारे आहेत. मला मुंडे साहेबांचा वारसा मिळाला म्हणून लोकांनी स्वीकारलं. गोपीनाथ मुंडे साहेब भाजपच्या जन्मापासून होते. त्यांनीच पक्ष उभा केला. आम्हाला देखील तसंच संयोग राहू द्या. कुंभमध्ये आपापल्या चांगले काम कार्याचे आहे. गोमातेचं संवर्धन करायचंय. पंकजा मुंडे यांचा बिल्डर लोकांना इशारा. बांधकाम करण्याआधी माझी परवानगी लागते. बांधकामाच्या आधी त्या ठिकाणी झाडे लावा. आपण ज्या भूमिकेतून काम करतो ती जगाला दिली पाहिजे. मला अगोदर प्रश्न पडला पर्यावरणात कसं काम करावे, पण या कार्यात स्वामींचा आशीर्वाद पाठीमागे आहे. चांगल्या कामाच्या पाठीमागे उभे राहण्याचा वारसा आम्हाला मिळाला आहे. अशा कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये मी नेहमी आपल्याला दिसेल. आता कार्यकर्त्यांचा मज्जाव केला आहे. रस्त्यावर उभे राहून बुके देऊ नका. हजारो लोकांना स्पर्श होईल असं काम करायचं आहे. लोकनेता लोकांना भरभरून प्रेम देऊ शकता, काम करू शकते, पण तोच लोकनेता मंत्री होते तेव्हा दिशा देण्याचं काम होतं. म्हणून देखील आणि त्या माध्यमातून पर्यावरणातून मी काम करेन. पशुधनाच्या खात्यातून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये काम करू. कृषी संलग्न उद्योग आहे. हा माझी इच्छा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टार्गेट देऊन आपल्याला ग्रामीण उद्योजक तयार करायचे. म्हणजे एखादा मुलगा, एखादा तरुण थोडी छोटी डिग्री घेतली आहे, त्यांनी B.Pharmacy केली आहे, त्यांनी काही अजून डिग्री घेतली आहे, अशा मुलाला मुद्रातर्फे लोन मिळू शकतं, MSRLN तर्फे लोन मिळू शकतं. आमच्या खात्याच्या सबसिडाईज एवढ्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून कोणी कुक्कुटपालन करू शकतं, शेळीमेंढी पालन करू शकतं, त्याचे फार्म तयार करू शकतात. अशा प्रकारची ग्रामीण उद्योजक तयार करण्याची सुद्धा स्कीम आम्ही आता लवकरच इंट्रोड्यूस करत आहोत. त्याच्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना चांगला रोजगार मिळण्याची संधी आम्ही त्या माध्यमातून देणार आहोत. आपण ज्या भूमिकेतून काम करतो त्या भूमिकेतून आपण जगाला दिलं पाहिजे तर त्या भूमिकेला अर्थ आहे. आणि म्हणून मी ज्या भूमिकेत आले मला मनापासून पहिले 2 दिवस मला प्रश्न हा पडला होता की मी काय करू पर्यावरणामध्ये. मी तर मास लीडर आहे. माझ्याकडे रोज लोक येतात. रोजच्या लोकांचं काय काम पडेल माझ्याकडे, त्यांचे मी कामं कसे करू. पण माझ्या लक्षात आलं की लोकांचे 4 कामं इकडे तिकडे झाले तरी चालेल,
लोकांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा, पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि शुद्ध पर्यावरण देणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या या सगळ्या कामामध्ये मला नक्कीच स्वामी समर्थांचा आशीर्वाद राहील आणि माऊली आपल्या परिवारांचा सुद्धा नेहमी आशीर्वाद राहील असा विचार माझ्या पाठीशी एक शक्ती उभी करतो. आणि आपण सर्व जे काही कार्यक्रम समाज उपयोगी पर्यावरणासाठी कराल, पशुसंवर्धनासाठी कराल, ग्रामीण जीवनाला अजून सुदृढ करण्यासाठी कराल, त्यासाठी सदैव मी तुमच्या पाठीशी उभी राहील. सरकार म्हणून तो उभीच राहील, पंकजा मुंडे म्हणून देखील उभी राहील आणि चांगल्या कामाच्या पाठीशी उभे राहण्याचा वारसा नक्कीच आम्हाला लाभलेला आहे. त्यामुळे या सगळ्या उपक्रमांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि परत अशा उपक्रमांमध्ये मी नक्कीच आपल्याला दिसेल असा शब्दही देते आणि माझ्या वाणीला विराम देते. पुढे मला कार्यक्रम देखील आहेत. मी अत्यंत वेळेवर आले. माझ्या आता एक वळण लागले. पहिले माझेही कार्यक्रम 3-3, 4-4 तास लेट व्हायचे, पण आता मी माझ्या कार्यकर्त्यांना जरा मज्जाव केला आहे की तुम्ही कुठेही रस्त्यावर थांबून बुके मी घेणार नाही, रस्त्यावर स्वागत घेणार नाही. त्यांनी कार्यक्रमाला मला वेळेवर जाता येतं. आणि आता लोकांच्याही लक्षात आलं आहे, 5 वर्ष मुंडे साहेबांच्या झाल्यानंतर जेव्हा मी मंत्री होते तर लोकांमध्ये एक आक्रोश होता, एक उत्सुकता होती, पंकजाताई काय करताय जवळून बघायची. तर तेव्हा ते गर्दीचं सगळं मी लाड केले. पण आता मी त्यांना सांगितलंय की आपण सत्तेत नसताना काही कामाला येऊ शकत नाही. फोटो काढत बसले दिवसभर तरी पोट भरणार नाही तुमचं, एवढं प्रेम आहे तुमचं माझ्यावर, तुम्हाला माझ्याकडून काही पाहिजे नाही. पण आता मी ज्या पदावर बसले, वर्षातले 365 दिवस गुणविले 5 वर्ष, त्यातले काही सुट्ट्याचे दिवस वगळले, काही इतर वैयक्तिक कार्यक्रमाचे दिवस वगळले, तर आपल्या हातामध्ये जे दिवस येतात 1000-1100 दिवस, त्या दिवसामध्ये आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी हजारो लोकांना स्पर्श करेल असं काम करायचं आहे. आणि हे काम महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती लोकनेता होऊन लोकांना भरभरून प्रेम देऊ शकते, लोकांचं प्रेम प्राप्त करू शकते, पण जेव्हा तेच लोकनेता मंत्री होतो तेव्हा त्या लोकांच्या भविष्याला, त्या लोकांच्या सामाजिक उत्थानाला कुठेतरी दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे हा प्रत्येक क्षण हा त्यासाठी समर्पित राहील असं या निमित्ताने सांगते. आणि परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आबासाहेब आपले पण खूप मनापासून आभार, आपल्या सगळ्या टीमचे खूप मनापासून आभार. सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नेत्र शिबिरात शेकडो रुग्णांची झाली मोफत तपासणी. शिवसेनेच्या वतीने आज रविवारी संतनगरी शेगावात शिवसेनेकडून भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांच्या महाआरतीमध्ये शेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुखसमृद्धीचे जावो यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे राजकीयांसह जिल्हाभरातील तज्ञ डॉक्टरांनी घातले. बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून शेगावात आयोजित करण्यात आलेले शिबिर घाटाखालील जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. या शिबिरामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात
पार पडलेल्या या भव्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले। याशिवाय ज्यांना डोळ्यावरील शस्त्रक्रियेची गरज आहे अशांची निवड करून त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली। नमस्कार, मी शिवसेना जिल्हा अध्यक्ष शारदा पाटील। आज लाडक्या बहिणींनी इथं सगळ्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी इथं जमलेले आहेत आणि इथं नेत्र चिकित्सालय पण आम्ही लावलेलं आहे गोरगरिबांसाठी आणि आमचे लाडके भाऊ हे दीर्घ आयुष्य निरोगी जगावं आणि निरोगी राहावं अशी आम्ही गजाननचरणी प्रार्थना आणि साकडा घालायसाठी इथं आलेलो आहोत। माननीय नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय आयुष्य मंत्री स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्रचिकित्सा शिबिर सईबाई मोठे सामान्य रुग्णालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे। हजारोंच्या संख्येने येथे पेशंट उपस्थित आहेत। त्या सर्व पेशंटना ट्रीटमेंट देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा, जिल्हा सामान्य रुग्णालय अकोला, जिल्हा मेडिकल कॉलेज जळगाव तसेच गोदावरी फाउंडेशन मेडिकल कॉलेज येथून ऑप्थॅल्मॉलॉजिस्टच्या भरपूर प्रकारे टीम उपस्थित झालेल्या आहेत। ते सर्व प्रकारे पेशंटची तपासणी करून ज्या पेशंटला मोतीबिंदूचे ऑपरेशन पाहिजे त्यांना तारीख देत आहेत, ज्या पेशंटना नंबरचे चष्मे पाहिजे त्यांना नंबरचे चष्मे देत आहेत, ज्या पेशंटना ड्रॉप्स व गोळ्यांवर ते पेशंट ट्रीट होत आहेत त्या पेशंटला त्या प्रकारे योग्य सुविधा दिल्या जात आहेत। केंद्रीय राज्यमंत्री श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इथं भव्य नेत्र शिबिर संपन्न होत आहे। या शिबिरामध्ये हजारो लोकांनी या शिबिराचा लाभ घेत आहेत आणि या शिबिरामध्ये जे काही पेशंट आलेले आहेत या पेशंटसाठी ड्रॉप असतील, चष्मे असतील आणि जे लाभार्थी मोतीबिंदू असतील किंवा काचबिंदू असतील शस्त्रक्रियेसाठी हे सर्व याच्यामध्ये निःशुल्क लाभ घेता। याच्यात कुठल्याच प्रकारचा लेन्ससहित कुठल्याच प्रकारचा शुल्क आकारण्यात येत नाही आहे। पूर्व माध्यमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 1800 विद्यार्थी सहभागी। आज राज्यभरामध्ये पूर्व माध्यमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे। चोपडा तालुक्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत परीक्षार्थी म्हणून 1800 विद्यार्थी सहभागी झाले आहेत। यासाठी 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 11 केंद्र आहे तर 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी 6 केंद्र आहे। शिष्यवृत्ती परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी केंद्र संचालकांनी काळजी घेतलेली आहे। तसेच केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू असल्याचं गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी सांगितले। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139।
सुरेश धस आणि माझं काही वैर आहे असे मला वाटत नाही. पंकजा मुंडे. मी आज स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि शासनाच्या पर्यावरण विभागाच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. आबासाहेब आणि आमदार सीमा हिरे यांनी मला आमंत्रित केलं होतं, त्यामुळे आज मी वेळेत पोहोचले. अनेक उपाययोजना त्या करत आहेत. पर्यावरण आणि पशुसंवर्धन विभागाशी संबंधित आहे. संस्थाच्या पर्यावरणासाठी काही सूचना असतील तर आम्ही मदत घेऊ. ह्या कार्यक्रमात एक संकल्पना मला आवडली. त्यांनी फुलगुच्छ देण्यापेक्षा बियाणे देत सत्कार केला. माझी विभागाला देखील सूचना असेल की फुलगुच्छ देण्यापेक्षा बियाणे सत्कारासाठी देण्याची, पण याचा अर्थ असा नाही की फुलगुच्छांना बंदी, कारण तेही शेतकरी आहेत. पीओपी मूर्तीवर त्या म्हणाल्या. त्या संदर्भात आम्ही बैठक घेतली आहे. विधी आणि न्याय विभागाचे मार्गदर्शन मागवले आहे. कोर्टाचा निकाल आला आहे, मात्र त्या संदर्भात आम्हाला स्पष्टता हवी आहे आणि निधी व न्याय विभाग आम्हाला लवकरच मार्गदर्शन करेल. बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर पंकजा मुंडे काय म्हणाल्यात त्या. जास्त फोकस यांनी देखील या संदर्भात ट्विट केलेलं आहे. एवढे पुरावे दिले तरी राजीनामा का नाही, आज तरी राजीनामा होणार का असं दमन विचारतोय. अजून काही 1-2 प्रश्न आहेत त्याच्यावर मी एकदाच उत्तर देते. उत्तर असं आहे जे मी ऑलरेडी अनेक वेळा दिलंय, तुम्ही पण माझ्या बातम्यात ऐकलेलं असेल माझ्या प्रेस कॉन्फरन्स. उत्तर आहे की या बाबतीतला कुठलाही निर्णय घेणं माझ्या लेवलवर म्हणजे शक्य नाही. ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. त्यांना असं वाटलं की तसं घेणं आवश्यक आहे तर ते घेतील. तसं आवश्यक अजून वाटलं नसेल म्हणून त्यांनी घेतला नसेल. त्याच्यावरचं जे काही मांडणं आहे तेच मांडू शकतो. ताई, सुरेश धस म्हणताय की बीड मधला कार्यक्रम हा शासकीय कार्यक्रम होता, त्यामुळे पंकज त्यांच्या त्या ठिकाणी मी सत्कार केला. आमच्यातलं राजकीय वैर संपलेलं नाही, ते कायम असणार. मला काही वैर आहे असं माहितीही नाही. आणि हे तुम्ही जे म्हणताय तुमचं बोलणं खरं धरून मी याच्यावर टिप्पणी करणं उचित नाही. 2 महिन्यानंतर देखील अद्याप प्रश्न बोलले ना, त्याच्यावर उत्तर दिलं ना, विस्तृत दिलं उत्तर. तुम्ही बिल्डरांना इशारा दिला का? शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. खडवली परिसरात धक्कादायक प्रकार. जंगलात मोराची शिकार. जंगलात केली मोराची शिकार. शिकार करणाऱ्या आरोपी गणेश फसाळेला कल्याण वन विभागाच्या अधिकाऱ्याने केली अटक. कल्याण कोर्टाने आरोपीला सुनावली 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुढील तपास सुरू. कल्याण वन परिक्षेत्रामध्ये काही गुप्त बातमी आमच्या स्टाफला मिळाल्यानुसार कल्याणमधील खडवली परिमंडळ आहे. खडवली परिमंडळामध्ये रुंदे गाव आहे. या रुंदे गावाच्या आजूबाजूचं जंगल अतिशय सुंदर आणि दाट जंगल आहे. त्या परिसरातल्या रुंदे गावाच्या पूर्वेस जंगलालगत एका आदिवासी वाडीमध्ये मोर मारून त्याची शिकार झाल्याची बातमी आम्हाला प्राथमिक मिळाली. त्या बातमीनुसार आम्ही मागोवा आमच्या स्टाफने घेऊन तेथील वीटभट्टीवर काम करणारे गणेश फसाळे म्हणून ह्या संशयिताला आम्ही ताब्यात रात्री 11:30 वाजता घेतलं. त्यांच्याकडे मोराची पिसं मिळून आली आम्हाला. त्यानंतर त्याचबरोबर मोराचं शिजवलेलं मटण हे आम्हाला मिळालेलं आहे. रात्री सदर आरोपीला मालासकट आम्ही जप्त ताब्यात घेऊन आज मान्य न्यायालय कल्याण कोर्टामध्ये हजर केलेलं आहे. सदर आरोपीला 3 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असून पुढील तपास आमचा चालू आहे. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.